दुर्गा आता बघा देवाच्या पाया पडते. फार देवा पुढे झोपून असलो अटंगण घेऊन. तर आज आहे गुरुवार. तर बघा देवपूजा ही झाली. बघा तुमची दुर्गा कशी पाया पडते. राधा आणि दुर्गा हे आत्यापाशी बसले होते सोप्या आणि टीव्ही बघत झोपल्यात. आता तरी 10 वाजून गेल्यात. गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर आता राधू चालली शाळेमध्ये. 7:30 वाजल्यात. लिप बाम लावते. रात्री आणलंय म्हणलं उठले उलट्यात म्हणते मम्मी शाळेत नव्हती वाचले भारी येतील. तर आली बघा घरी. आता 1 वाजली. ओमला पण घेऊन आले शाळेतनं आणि राधू पण आली शाळेतनं. आणि राधू आधीच आली होती माझ्या पुढं. मग रोहिणीने फोन केला या लवकर म्हणून. तिला म्हणलं थांब मी निघालीच आहे. तिला थांबव म्हणलं तुझ्यापाशी. राधू गुंड्याला लावल्या होत्या की निघतात. दुसरा ड्रेस लावल्या होत्या. दुसरा ड्रेस घ्या. हात धु जेवण करायचं. चल कोण लावा चल जेवण करायचं. आता आम्ही जेवण करून दुसरा ड्रेस घाल म्हणलं. त्या गुंड्या ढिल्या होत्या. आताच लावल्या होत्या. चला पोरांना जेवायला घालते आणि परत ट्युशनचा टाइम होतो. मग परत थोड्या वेळानं रात्रीला ट्युशनला सोडवायचं. आता 1 वाजून गेली बरोबर. 1 वाजता मी घरी आली होती. तर ओम दुर्गा कुठं आहे? सायकल मोडन की तुला सांगता येत नाही ओम. सायकल मोडून हाण नका. चल जेवायला ओम. घे दुर्गाला आत. दारं पॅक करायची परत उघडायची डायरेक्ट संध्याकाळी. आत्यांना म्हणलं होतं चला. आत्या म्हणली येते परत महागनं. कृष्णा आल्या हुडकतो रडतो आजी आजी करून. नाही आले थांबल्या म्हणलं चालतं या मग संध्याकाळी म्हटलं. तर आता 6:30 वाजले संध्याकाळच्या आणि मी जवळजवळ 2 तास झालं राडा आवरती. तर बघा किती वेळ गेला. सगळं आवरलं हॉलमधलं पण. तेवढं टीव्हीच पुसायचं राहिला आहे फक्त. सगळं झालं आहे. इकडलं सोप्या खालचं सगळं झाडलं. कवर नीटनाटकं टाकलं. सगळं जिकडं तिकडं केलं तर त्याच्यामुळं. तर झालं आहे सगळं आता आवरून. मग झाडून आज काय फरशी पुसली नाही ह्यांनी गेल्यात. त्याच्यामुळं तुम्हीच कमेंट करून सांगता बाहेर कुणी जाताना म्हणजे गेल्यानंतर फरशी पुसायची नसते पाठीमागं. म्हणून आज काय फरशी पुसली नाही. पण किती राडा झाला बघा ना. किती डाग पडल्यात. 1च दिवस नाही पुसली तरी कशाचं पण डाग पडल्यात. आणि इथं पोहरांची खेळणी कुठं पण पडतात. किती पण नीट ठेवा. बेशिंग तर काय रात्रीच घासलं होतं. आता इथल्या पायपुसण्या धुवायला टाकायच्या. ती टाकली आता. ती टाकायची धुवायला. सगळं आवडलं. लाईन कांठा येते. चप्पल काढ बाहेर. किती मातीत भरवली चप्पल. इतका फरशीला काळा येते. मला वैताग घेतोय नीट करून. काय झोपला होता काय मातीत. कसलं खराब झालाय. जा हात पाय धु पटकन. कपडे बदल. जा कपडे बदल. झालंय सगळं आवरून. इथलं पण नीटनाटकं ठेवलं. औषधं तर कुठं कुठं आहेत. इथलं कॅलेंडर काढलं आणि इथं लावलं. इथं आता ह्यांचे कपडे नाहीत. सगळे कपडे काढले बघा मी. 4-5 ड्रेस होतं ठेवलं. घड्या घालून कपाटामध्ये सगळं मोकळं केलं. आता ह्यांनी नेहमी कपडे नेले. त्याच्यामुळं म्हणलं कुठं 2-4च कपडे ठेवात म्हणून ठेवले कपाटात घालून. झाले सगळं आवरून. आता हातपाय धुवा म्हणलं भांडी घासून. पाणी कुठं चालू आहे ओम. हा नळ निम्म चालू तरी किचनवर काय करतोय. पापड नाही तळायचं. आता फक्त भांडी घासायची राहिल्यात बघा एवढी. आता किती भांडी घासून आणि देवाला वातुदपती करते. ह्या डब्यातलं सामान काढलं होतं. भरण्यातलं सगळं काढलं होतं. पुसून नीटनाटकं ठेवलं. त्याच्यामुळे मला 2 तास गेलं सगळं आवरून ठेवायला. झाले सगळं. आता दारातल्या पायपुसण्या खराब झाल्या त्या. 4-5 दिवस झालं धुतल्या नाही. मातीने खराब झाल्या त्या. काढल्या दुसऱ्या टाकल्या आणि धुवायला टाकलं बघा. तिथं सगळं खराब झालंय. पुसलं नाही आज काहीच. खराब झालं. इकडलं पण ठेवलं. एवढ्या शिल्लक चपल्यात तुटलेल्या. काय करावं तेच कळाना. ठेवलाय ढीग घाल. पोरं खेळतात इकडं. दुर्गा किती लांब खेळते. दादा होतंय तरी काय. कपडे बदलून खेळायला जाऊ नको. नाही तर कपडे बदलू नको. आणखीन खराब कर आणि परत बदल मग खेळून झालं जा. हातपाय धुतलं आणि विणी घालावं म्हणलं. तोपर्यंत ओमने 2दा-3दा सांगितलं मम्मी पापड्या केल्या का. 2-3 वेळा त्या भाजीच्याकडे ढोकून गेला. पापडे करून म्हणलं भूक लागली. दुपारी जेवले होते लेकरं. तर आता म्हणलं करावं. विणी काय नाही घातली. नुसतं केसवर टांगलं तर म्हणजे अडकवल्यात साडीवर का. तर तेल ठेवलंय तापायला बघा इथं. आणि इथं गोब्या आणि या पापड्या ही पण मगाशीच मी नीटनाटकं ठेवलंय. 4-4 जाग्या पिशव्या होत्या. एवढं थोडं करून. जवळजवळ आता 6 वाजल्या तरी माझं काम उरका नाही. 2 तास झालं मी सगळं आवरलं. भांड्यापासून त्या सगळ्या रॅकपासून भांडी पण राहिली घासायची. देवाला वातुदपती करायची. आणि इथलं पण सगळं नीटनाटकं ठेवलं.
कुठं कुठं काय काय टाकलं होतं गडबडीत, सगळं छोट्या छोट्या पुड्यात थोडं थोडं सामान ते पण एकत्र केलं. तर आता असू द्या, तापले तेल घेते आता कापडा तळून आणि बॉब्या पोरं खेळतात बाहेर. चला मग परत भांडे घासून. मला थोडंसं बाहेर जायचं आहे, रोज जायचं आहे म्हणते पण जाणंच होत नाही. राधा आणि दुर्गा हे आत्यापाशी बसले होते सोप्या आणि टी व्ही बघतच झोपल्यात. आता तरी 10 वाजून गेल्यात बघा, 10:15 वाजत आल्या. बराच वेळ झालं झोपल्यात, तरी पण 15-20 मिनटं झालं. इकडं आत्या बघत होत्या मालिका. मांजरच नाही बाहेर, एखादी असलं तर मग काय माहित ओरडत असं. मला तर नाही येत आवाज. मग बघतोय मोबाईल. ओमाने घेतला आत्याचा मोबाईल. त्याला मोबाईल मी बघू देत नाही, कोणालाच बघून देत नाही मोबाईल. जास्त करून ही मोबाईल कधीच बघत नाही, कधीतरीच बघतो आठवड्यातनं 2दा. माझा पण नाही बघत. चला आता मला घासाच्यात भांडी, म्हणलं जेवण करावं. पोरांना जेवायला घातलं होतं. बाहेर पण गेलो होतो बघा. तिथनं आल्यानंतर स्वयंपाक केला आणि स्वयंपाक करायच्या आधी आत्यांना फोन केला 9 वाजता या म्हणलं. आले उशीर लावू नका म्हणलं. आत्या म्हणलं येते. आल्या आल्या म्हणलं जेवायचं का तर नको म्हणलं, कारण तिथं मासं आणलं होतं वाटतं. काय केलं डोळ्यात काय माहीत. ते 1-2 तुकडं खाल्लं म्हणल्यात मी, म्हणून काय भूक नाही म्हणलं होत्या. मग थोडं थांबलं. आता म्हणलं जेवण करून घ्यावं. बराच वेळ झालं. माझा राडा लय मोठा आहे, भांडीच घासली नाहीत मी मागापासून. म्हणलं आता जेवावं आणि मग भांडी घासावं म्हणलं. तर भाकरी पण केल्यात आणि भाजी तव्यामध्येच थोडीशी भाजी केली. सकाळी मूग आणि हरभरा थोडंसं ठेवलं होतं, त्याची केली. आत्यांना आवडते असं थोडासा रसा असल्यावर. त्यातच भाकरी केला आणि त्यातच भाजी केली बघ. झालं सगळं. पोरांना बेसन पोळी केली ती आणि सकाळची सुकी भाजी होती. त्यांना जेवायला घातलं आधी. गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर आता राधू चालली शाळेमध्ये. 7:30 वाजल्यात. उरकलंय बघा तिथं सगळं. आता बस येईलच बघा 2च मिनटात येईन. कधी कधी 7:30च्या आधीच येते. मुलं घाईत उरकले. झालंय सगळं आवरून. राधूला शाळेत पाठवायचं आणि पावरच हे झाडून घ्यायचं. हाय बाबा लिप बाम लावते. रात्री आणलंय म्हणलं, हुटले उलट्यात म्हणजे जरा बरं पण वाटत, फरक पडतो आहे का नाही त्याला. मला म्हणते मग मी शाळेत नव्हती, वाचले भारी येते. नको म्हणलं, इथंच लाव म्हणलं. आणि ओम झोपलाय, त्याला पण उठवायचा आता. 8 वाजता उठवायचा. इतक्या लवकर काय उठत नाही ती 7:30ला. काय म्हणले? 10 वाजता त्याची शाळा. आज लसीकरण आहे त्याच्या शाळेत. त्याला पण न्यायचं की इंजेक्शन द्यायला 5 वर्षाचं. आत्या गेल्या आत्ताच एवढ्यात, म्हणल्या जाते म्हणल्या आता घरी. आत्याला चहा केला होता. चहा प्यायचा का? नको म्हणा, तिला आवडत पण नाही चहा. नको पण वाटत द्यायला. चहा केला होता बघा. आणि इथं राधूसाठी लाडू केलं होतं. तिला 2 दिलं आणि ह्या दोघाला 1-1 ठेवला. चला आता भांडी घासून घेते. तू पाया पडते देव बाप्पाच्या. पुढे ये की जरा, पुढे ये. मग पुढे ये. हां इथं पड. इथं पड देव बाप्पाच्या पाया. लय लांब पण नको, लय पुढं पण जाऊ नको. पडा. दुर्गा आता बघा देवाच्या पाया पडते. अय लय भारी पडते, नवीनच शिकली. हाय दुर्गा. फार देवा पुढं झोपून असलो अटंगण घेऊन. उठ. तर आज आहे गुरुवार. तर बघा देवपूजा ही झाली. राधू गेली शाळेत बघा. देव घासायच्यात पण टाइमच भेटा लागले. खराब झाला हळदी कुंकाने. बघू उद्या घासावं म्हणलं. बघा तुमची दुर्गा कशी पाया पडते. इकडं भांडे हे घासून झाल्या. तर पोरांचा नाश्ता हे झाला. मग अशा आंघोळीच्या आधीच भांडे घासले होते. आणि राधूला पोहे केलतं, जास्त केलतं पोरांना सगळ्यांना नाश्त्याला. उठ उठ दुर्गा. तो का आप्पा आल्यात, उठ चल. चला. इतक्या माती खेळत होते, आप्पा आलं की घरात आली. जा आप्पापाशी जाऊन झोप जा.